नमस्कार, तिखट पाहुणचार रेसिपीज मध्ये आज आपण खमण ढोकळा तयार केलेला आहे. तयार होणारा हा खमण ढोकळा बघा, अतिशय मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार झालेला आहे. अजिबात चिवट न होता, घशात न दाटता, हळद वापरली तरी सुद्धा लालसर न होणारा परफेक्ट असा खमण कसा बनवायचा हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. यासोबतच मी यावर घालण्यासाठी जो तडका असतो तो सुद्धा परफेक्ट असा करून दाखवलेला आहे, जेणेकरून ढोकळा खाताना हा घशामध्ये दाटल्यासारखा होत नाही. वाटीच्या आणि चमच्याच्या योग्य प्रमाणानुसार ही रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर केलेली आहे. इथे हा ढोकळा आपण फक्त बेसन पीठ वापरून तयार करतोय. त्यासाठी सर्वात अगोदर एक मोठं बाउल घ्यायचं, त्यामध्ये वाटीच्या प्रमाणानुसार सर्वात अगोदर घरात उपलब्ध असणारी एक कुठलीही वाटी घ्या आणि त्या वाटीने सर्व साहित्य मोजून घ्या. तर या ठिकाणी मी पाऊण वाटी साधं रूम टेम्परेचरच पाणी वापरलेलं आहे. पाऊण वाटी पाणी घेतल्यानंतर आता घरातील पोहे खाण्याचा चमचा घ्यायचा आणि त्या चमच्याने मोजून बरोबर 4 चमचे साखर घालायची आणि सारख्याच चमच्याने मोजून बरोबर अर्धा चमचा सायट्रिक ऍसिड म्हणजेच लिंबू सत्व घालायचं. तर हे लिंबू सत्व तुम्हाला कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये इझिली भेटून जाईल. तर बघा, ते फक्त इथे ना अर्धा चमचा घालायचा आहे, यापेक्षा जास्तही घालायचं नाही. त्यानंतर चवीनुसार मीठ म्हणजेच अर्धा चमचा मीठ घातलं आणि सारख्याच चमच्याने मोजून इथे मी 2 चमचे तेल घातलं. तर आता पाण्यात घातलेले सर्व जिन्नस व्यवस्थित असे एकजीव करायचे आहे, पण त्या अगोदर यामध्ये मी पाव चमचा हळद पावडर घालणार आहे, जेणेकरून आपल्या ढोकळ्याला छान असा पिवळसर रंग येईल. तर आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊ. तर बघा, यामध्ये आपण हळद घातलेली आहे आणि हळद घातल्यानंतर बऱ्याच जणांचा ढोकळा हा लालसर होतो किंवा त्याला लालसर असे पॅचेस पडतात. तर काय करायचं, हळद जेव्हा आपण यामध्ये घालतो ना तेव्हा ती चांगली मिक्स करून घ्यायची, एकसारखी पाण्यामध्ये फेटून घ्यायची. तर बघा, यामध्ये साखर वितळेपर्यंत मी चांगलं हे पाणी फेटून घेतलं, व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. आता यावर एखादी चाळण ठेवायची आणि यामध्ये सारख्याच वाटीने मोजून बरोबर 1 वाटी हलक्या हाताने भरलेलं बेसन घातलेलं आहे. तर हे बेसन असंच पाण्यात न घालता ते बघा चाळणीच्या मदतीने व्यवस्थित असं गाळून घ्यायचं, जेणेकरून ढोकळा हा व्यवस्थित असा एकसारखा फुलतो आणि चाळून घेतल्यामुळे ढोकळा हा चांगला जाळीदार देखील बनतो. त्यामुळे बेसन पीठ हे नेहमी चाळूनच घ्यायचं. तर आता पाण्यामध्ये बेसन हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. तर बघा, चमच्याने किंवा विक्सच्या मदतीने व्यवस्थित हे गठुळ्या मोडत यामध्ये कुठेही गाठी न राहता व्यवस्थित हे चांगलं एकजीव करून घ्यायचं. आता तुम्ही इथे बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकाल, जास्तही पातळ नाही आणि घट्टही नाही, असं मध्यम स्वरूपाचं हे बॅटर तयार करून घ्यायचं. तर इथे ना पाऊण वाटी पाण्यामध्ये 1 वाटी बेसन हे परफेक्ट असं मेजरमेंट आहे. तर आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, कुठेही गाठी नाही. तर यावर झाकण ठेवायचं आणि फक्त 10 मिनिटांसाठी तुम्ही हे झाकून बाजूला ठेवून द्यायचं आणि तोपर्यंत दुसरीकडे पाणी उकळण्यास ठेवायचं. तर कढईमध्ये बघा साधारणपणे 2 ग्लास पाणी घातलं आणि आतमध्ये स्टँड ठेवून झाकण ठेवून मध्यम आचेवर पाणी उकळून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपलं बॅटर ही व्यवस्थित भिजेल आणि ज्या भांड्यामध्ये आपल्याला ढोकळा स्टीम करायचा आहे त्यामध्ये थोडंसं तेल घालून ना ते भांड सुद्धा व्यवस्थित असं तेलाने ग्रीस करून घ्यायचं. तेल व्यवस्थित असं सर्व बाजूंनी लावून घ्यायचं, जेणेकरून ढोकळा हा खाली चिटकत नाही. आता लगेच आपण तडका बनवायला घेऊ. तडका बनविण्यासाठी काय करायचं, तडका पॅन मध्ये इथे थोडंसं तेल घातलं. तेल गरम झाल्यावर मोहरी तडतडली की लगेच उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या. नंतर कढीपत्ता, पाव चमचा हिंग पावडर घातला आणि अर्धा वाटी पाणी घातलेलं आहे. चवीनुसार मीठ आणि 1 चमचा साखर घालायची. तर इथे आपल्याला ना छान चटपटीत आपलं हे पाणी तयार करून घ्यायचं आहे. पाण्याला छान उकळ काढून घ्यायची आणि यामध्ये तडका देताना पाणी नक्की घालायचं, जेणेकरून जेव्हा आपण ढोकळा स्टीम झाल्यानंतर जेव्हा ही पाण्याची फोडणी घालतो ना तेव्हा ढोकळा हा छान ओलसर आणि घशात अजिबात दाटत नाही, व्यवस्थित असा मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार होतो. तर बघा, आता 10 मिनिटं झालेली आहे. एकीकडे आपलं बॅटर सुद्धा व्यवस्थित असं भिजलेलं आहे. तर यामध्ये अर्धा चमचा खाण्याचा सोडा म्हणजेच बेकिंग सोडा घालायचा आणि हा सोडा ऍक्टिव्हेट होण्यासाठी यावर लगेच चमचाभर पाणी घातलं. तर आता यामध्ये
बेकिंग सोडा घातल्यानंतर हे मिश्रण पटकन असं फेटून घ्यायचं. मिश्रण फेटल्यानंतर तुम्हाला लगेच जाणवेल का मिश्रण हे छान फुगलेलं आहे, हलकं फुलकं झालेलं आहे, छान फ्लफी झालेलं आहे बघा. तर बघा एकाच डायरेक्शन मध्ये व्यवस्थित हे पीठ आपल्याला फेटून घ्यायचं आहे. छान असं हलकं फुलकं तयार करून घ्यायचं आणि लगेच हे मिश्रण तेल लावलेल्या भांड्यात काढून घ्यायचं. तर बघा संपूर्ण बॅटर मी ह्या तेल लावलेल्या भांड्यामध्ये काढून घेतलं. तर सोडा घातल्यानंतरची प्रोसेस जी आहे ती फटाफट करायची आहे, अजिबात वेळ घालवायचा नाही. त्यासाठीच आपण कढईमध्ये पाणी देखील अगोदरच उकळण्यास ठेवलेलं होतं. तर आता हा डबा थोडासा टॅप करून घ्यायचा, म्हणजेच यामध्ये कुठे एअर असेल तर ती निघून जाते. तर एकीकडे आपलं पाणी सुद्धा उकळलेलं आहे आणि ढोकळा स्टीम होण्यासाठी असं उकळतच पाणी असावं हे मात्र लक्षात ठेवायचं आणि उकळत्या पाण्यामध्येच ढोकळा हा स्टीम करण्यास ठेवून द्यायचा. यावर झाकण ठेवायचं. सुरुवातीला मध्यम आचेवर 10 मिनिटं आणि पुन्हा 5 ते 7 मिनिटं कमी आचेवर ढोकळा स्टीम करून घ्यायचा, म्हणजेच वाफवून घ्यायचा. तर बघा बरोबर इथे 20 मिनिटांमध्ये ढोकळा छान असा वाफलेला आहे. रंग बघा सुरेख आलेला आहे, कुठेही लालसर स्पॉट आलेले नाही किंवा ढोकळा हा अजिबात मध्यभागी चपटा झालेला नाही. बॅटर हे एकसारखं फुललेलं आहे. तर आता चाकूच्या मदतीने किंवा टूथपिकच्या मदतीने ढोकळा हा चेक करून बघायचा. आपलं बॅटर चिटकत नाही किंवा मिश्रण हे टूथपिकला लागत नाही, याचा अर्थ ढोकळा हा व्यवस्थित स्टीम झालेला आहे. तर गॅस बंद करूया आणि जे भांड आहे ते खाली घेऊन पूर्णपणे थंड करून घेऊया. तर ढोकळा तुम्हाला थोडासा टूथपिक किंवा चाकूला चिटकत असेल किंवा चिटकल्यासारखा वाटत असेल तर आणखी तुम्ही 5 मिनिटं किंवा 2-3 मिनिटं मध्यम आचेवर तो स्टीम करून घेऊ शकता. तर आता इथे मी ढोकळा पूर्णपणे हा थंड करून घेतलेला आहे. साईडच्या कडा बघा आपोआप सुटलेला आहे. तर असाच ढोकळा पूर्णपणे थंड करून घ्यायचा. अजिबात गरम गरम तो डिमोल्ड करायचा नाही. थंड झाल्यानंतरच तो काढून घ्यायचा. बघा अजिबात भांड्याला चिटकत नाही, व्यवस्थितरित्या एकसारखा निघतो. मस्त अशी जाळी आलेली आहे बघा. हातात घेऊन दाखवते. अजिबात हा हाताला चिटकत नाही, मस्त हलका फुलका आणि छान फुललेला आहे. तर आता याचे आवडीनुसार पीसेस कट करूया. तर इथे मी चौकोनी आकारातच हा व्यवस्थित असा कट करून घेते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हा कट करून घेऊ शकता. तर इथे बघा ढोकळा आपल्याला कापताना जाणवतो की तो किती छान असा मऊ आणि जाळीदार झालेला आहे. अजिबात कुठेही मिश्रण चाकूला चिटकत नाही किंवा ढोकळा आपला तुटत नाही, व्यवस्थित एकसारखा कट होतोय बघा. तर अशाच पद्धतीने सर्व पीसेस कट करून घेते आणि यावर आपण अगोदर जी फोडणी तयार करून घेतली होती, जे सिरप आपण तयार करून घेतलं बघा, ते यावर घालायचं. तर आता हे तयार केलेलं संपूर्ण सिरप आपण यावर घालूया, म्हणजे जेणेकरून ढोकळा हा व्यवस्थित असा छान खायला मऊ लागतो, अजिबात घशामध्ये दाटत नाही, व्यवस्थित असा हलका फुलका तयार होतो. बघा तर मंडळी, या पद्धतीने जर तुम्ही एकदा ढोकळा तयार करून बघितला ना तर सेम मार्केटमध्ये जसा खमण मिळतो ना सेम त्याच पद्धतीने हा तयार होतो. छान मऊ लुसलुशीत जाळीदार आणि मेन म्हणजे चवीला देखील तितकाच छान तयार होतो. तर या पद्धतीने तुम्ही करून बघा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये सांगा. ढोकळा तुम्ही हातात घेतल्यानंतरच तुम्हाला जाणवेल की किती छान जाळीदार आणि मऊ लुसलुशीत झालेला आहे. जसा मार्केटमध्ये मिळतो ना सेम त्याच पद्धतीने हा बनलेला आहे आणि चवीला देखील तेवढा चविष्ट असा तयार होतो. हा ढोकळा तुम्ही नुसता खाऊ शकता, चवीला छान लागतो किंवा पुदिन्याची चटणी, चिंच गुळाच्या चटणी सोबत सर्व करायचा मस्त लागतो. तर नक्की ट्राय करा. तर आजची तुम्हाला ही खमण ढोकळ्याची रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.